उबाटा गटाचे नेते शरद कोळी यांनी काल राज ठाकरे यांच्यावरती एक वादग्रस्त विधान केलं होतं। त्यासाठी खरं तर सोलापूर जिल्ह्यातील मनसे आता आक्रमक झालेली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल, काल त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं की उड दुपारी घे सुपारी, कसं बघता याच्याकडे? सोलापूर जिल्ह्यात एक पिसाळलेलं कुत्रा आहे शर्या कोळी नावाचं। ही कुत्रं कायम मोठमोठ्या नेत्यांबद्दल प्रक्षोभक बोलतं आणि स्वतःची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करून त्याचे बॉडीगार्ड जे शासनाचे आहेत ते टिकवण्याचा प्रयत्न करते। परंतु मी एकच आपल्या माध्यमातून विनंती करतो शर्याला की शर्या, तू फक्त तुझं प्रोटेक्शन बाजूला ठेव आणि तू घरातनं बाहेर पडून तुझ्या गावात दाखव। नाही तुला कपडे फाटोस्तर मारला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरेचे आम्ही कार्यकर्ते नाही, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो। तू फक्त प्रोटेक्शन काढून बाजूला आमच्या समोर ये, तुला तुझी लायकी दाखवून देतो। ब्लॅकमेलर, भाड्या चिटर, सगळ्या ब्लॅकमेलिंग करून धंदा करून पैसे कमवतो आणि तू राजसाहेबांबद्दल बोलतो का? तुला अवकात तुझे आम्ही नाही दाखवून दिले तर आम्ही मनसेचे कार्यकर्ते नाही। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। मोदी आणि अमित शहानी इन्कम टॅक्स असे वेगवेगळ्या भीती दाखवून त्यांना खरं तर पाठिंबा द्यायला लावला, असं देखील ते निवेदन केलेलं। ह्या कुत्र्याला अक्कल नाही शर्याला। राजसाहेबांनी यापूर्वी 4 वर्षापूर्वीच ईडीमध्ये जाऊन पूर्ण आपला हिशोब देऊन संपूर्ण विषय पूर्ण केलेला आहे। कुठल्याही राजसाहेबांवर असला आरोप नाही। फक्त राजसाहेबांनी विकासाचं धोरण, युवकांचं धोरण विचार करून, राम मंदिराचा विचार करून 370 कलम हटवलं, या सर्व गोष्टीचा विचार करून साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे। ह्या मूर्खाला अक्कल नावाचा प्रकार नाही। कुणाचं तर ऐकतो आणि प्रेक्षक बोलतो, भाड्या तू राजसाहेबांबद्दल बोललाय, तू सूर्याकडे तोंड करून थुंकलेला आहे, थुंकी तुझ्या तोंडावर पडणार आहे। तुला आजपर्यंत कोणी उत्तर दिलं नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे तुला उत्तर देईल। कपडे फाटोस्तर या जिल्ह्यातनं तुला मारल्याशिवाय आम्ही आता गबसणार नाही। त्यांचं जे संरक्षण आहे ते संरक्षण काढण्याकरता आपण काही ते हे करणार? आम्ही उद्याच आमच्या सर्व पक्षातील पदाधिकारी ह्याचं चाललेला ब्लॅकमेलिंगचा प्रकार, यांनी चाललेलं ह्याचं फेसबुक, ह्याचं व्हॉट्सअप चेक करावं, ह्याचे कॉल रेकॉर्डिंग चेक करावं। फक्त हे या सोलापूर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना आणि व्यवसाय करणाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून स्वतःची पुळी भाजण्याचं काम करतोय। याला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही आणि ह्याने जे संरक्षण खोट्या पद्धतीने घेतलेलं आहे हे संरक्षण काढण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन याचं संरक्षण काढणार आहे। कारण त्या बिचारी पोलीस बांधवांना राहण्याची सोय नाही, त्यांना शौचालयाला नदीला बाटली घेऊन जावं लागतं, त्यांना उघड्यावर आंघोळ करावी लागते। हे त्याच्या गावामध्ये त्यांनी या पोलिसांचा वापर करून गायरानामध्ये एक फार्म हाऊस उभा केलंय आणि त्या फार्म हाऊसवर 2 नंबर धंदे करतोय। तुझे ते धंदे सुद्धा सगळे उघडे पाडतो भाड्या, आणि तू जे ब्लॅकमेलिंग कसा करतोय हे आम्ही शासनासमोर आणून देऊन, न्याय व्यवस्थेसमोर, पोलीस अधिकाऱ्यांसमोर ही सगळ्या पद्धतीने बाजू मांडून तुझं संरक्षण कौन्सिल काढून घेऊन तुला तुझी अवकात दाखवून देतो। आपण बघितलं असेल की आता मनसे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। उबाटा गटाचे नेते शरद कोळी यांचं संरक्षण काढण्याकरता देखील अर्ज दिला जाणार आणि संरक्षण काढल्यानंतर रस्त्यावर जर फिरत असेल कपडे काढून मारणार असल्याचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी।